खूप सुंदर. मी शुभांगी लाटकर आज नाटकाला आले होते. इतकं अप्रतिम नाटक आहे, सगळ्यांना माहिती, आपण वर्षानुवर्ष बघतोय. मी रिपीट ऑडियन्स आहे या नाटकाचा आणि खूप हसून हसून लोळून लोळून आम्ही मेलोय अक्षरशः. निखळ एंटरटेनमेंट, अगदी आवर्जून सगळ्यांनी बघावं आणि 2 तास काही डोक्याला ताप नाही. खरंच सगळ्यांची मेहनत अशी दिसत होती. सगळ्यांनी आवर्जून बघा, परत परत बघा असं मी आवर्जून सांगेन. नाटक धमाल 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 आणि म्हणजे ऑल द बेस्ट. या नाटकाबद्दल मी खूप ऐकलं होतं, पण आज नाटक पाहण्याचा पहिल्यांदा योग आला आणि खरंच 2.5 तास खूप एन्जॉय केलं, भरभरून हसलोय आणि धमाल म्हणजे शब्दात सांगणं अवघड, इतकं कमाल आहे सगळं ते. आणि सगळीच टीम अतिशय सुंदर काम करते, प्रत्येक जण अतिशय सुंदर काम करतोय. खूप छान एक भट्टी जमून आली आहे आणि मी एवढंच म्हणेन या नाटकाचे शेकडो हजारो प्रयोग होत आणि तुम्हा रसिक प्रेक्षकांना मी एक पुन्हा विनंती करेन की तुम्ही आतापर्यंत नाटकांवर भरभरून प्रेम करत आलाच आहात, असंच प्रेम कायम असू द्यात. प्रत्येक नाटकावर भरभरून प्रेम करा, कारण काय, नाटक ही कला अशी आहे ना की हे 2 वे, तुमचा प्रतिसाद आणि मग ही कला, या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियस जाणं त्याच ही मजा आहे. सो तुम्हालाही म्हणेन की भरभरून प्रेम करा आणि या नाटकाचे असे शेकडो हजारो प्रयोग होते आणि ऑल द बेस्ट या संपूर्ण टीमला माझ्याकडून ऑल द व्हेरी बेस्ट. अप्रतिम, कमाल, खूपच माहोल, म्हणजे खूप जास्त इच्छा होती नाटक बघायची आणि मला खरंच फार भारी वाटते की मी 49व्या प्रयोगाला आलो आणि मला असं वाटतं की प्रत्येक प्रयोगात जी एनर्जी लागते ना या सगळ्यांची, त्या एनर्जीसाठी आम्हाला प्रत्येक वेळी परत 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 यावंसं वाटणार आहे. आणि खरंच सांगतो की प्रत्येक वेळी तोच जोश घेऊन तीच एनर्जी घेऊन ऑडियन्स बाहेर पडणार आहे. आणि खरंच सांगतो आमच्या ऑडियन्ससाठी खरं तर ऑल द बेस्ट. पण नाव काय? मोहिनी. अरे पण नाव काय? अरे मोहिनी. अरे आडनाव कशाला सांगताय मला? अरे मोहिनी. अरे असतील तिचे बाबा टाकले, पण नाव काय? अरे मोहिनी मोहिनी मोहिनी. रे असेल ती कांगारूची फॅन, पण नाव काय? अरे मोहिनी रे मोहिनी. रे असेल ती भिकारी, पण नाव काय? ही बहिणी लिहून पडलं, तो तेच सांगतोय जे तू विचारतोय. नमस्कार, मी देवेंद्र पेम. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलाय तिथे आणि आमच्या प्रयोगाबद्दल आज बोलण्याची संधी मला मिळते. ऑल द बेस्ट बद्दल. सुरुवात 1993 साली झाली होती एका एकांकिकेच्या द्वारे. MD कॉलेज मधून मी एकांकिका केली होती INT ला. 35 मिनिटाची एकांकिका होती आणि बस त्या एकांकिकेचं मग नाटक करायची संधी मला मिळाली. तेव्हा मोहन वाघ, चंद्रलेखाचे दिग्गज निर्माते श्रीयुत मोहन वाघ काका यांनी मला बोलवून नाटक करायला सांगितलं आणि मी ते केलं. आणि पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. लोकांनी प्रचंड ते डोक्यावर घेतलं. त्याच्या खूप टीम्स झाल्या, खूप प्रयोग झाले, सगळे हाऊसफुल प्रयोग वगैरे. जवळजवळ 4,500 प्रयोग त्याचे पूर्ण झालेले आहेत. आणि आता आम्ही नव्याने ही टीम केलेली आहे. पहिल्या टीम मध्ये भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर, संपदा जोगळेकर ही पहिली टीम होती. आणि आता मयुरेश, मनमीत पेम, दोघं माझी मुलं, विकास पाटील आणि रिचा अग्निहोत्री ही टीम आता करते. याच्यामध्येही बरेच टीम झाल्या. अनेक कलाकार या नाटकातून पुढे आले, नावारूपास आले. म्हणजे माझं भाग्य आहे की ते सगळे कलाकार मला माझ्या वेगवेगळ्या टीम साठी मिळाले. मराठी सुपरहिट झाल्यानंतर बाकी अनेक भाषेत ऑफर आली. मराठी नंतर ते गुजरातीत झालं, हिंदीत झालं, सिंधीत झालं, कन्नड, तुळू, अशा 12 भाषेत नाटक झालेलं आहे. आणि त्याचे तर 9,500 प्रयोग मला वाटतं झालेले आहेत. आणि आता बघूया मराठीत 5,000वा आणि हिंदी म्हणजे एकंदर सगळ्या 12 भाषेत म्हणून 10,000वा असा प्रयोग लवकरच करण्याचा मानस आहे. आणि आम्ही आता हे शिवधनुष्य उचलून काम चालू केलेलं आहे. प्रयोग लोकांना आवडतोय. ही हिट सुद्धा टीम लोकांनी प्रचंड डोक्यावर घेतली आहे. त्याचा खूप आनंद आहे.
हॅलो नमस्कार. हा फोन ठेवणं ऐकून घ्या. तुम्ही ताबडतोब 10 लाख रुपये माझ्या घरी पाठवा. मी ताबडतोब माझं घर तुमच्या नावावर करून टाकतो. तुम्हाला पण टेन्शन नको ना. आता न्यूज घेऊन घ्या. शकील एडाने केली आत्महत्या. काश्मीरमध्ये ग्लोबल वॉर्मिंग. कमिशनरच्या घरात चोरी. समोरच्याने फोन ठेवला काय. एक तर पहिली टीम, कारण त्यांच्या बरोबर सगळं मी ते डेव्हलप केलं असल्यामुळे आता म्हटलं जे नावं सांगितली, अंकुश, भरत, संजय, संपदा, यांच्या टीम बरोबर कारण ते सगळं आम्ही पहिल्यांदा एकांकिकेचं 35 मिनिटाच्या एकांकिकेचं जो 3.5 तासाच्या नाटकात रूपांतर केलं होतं मी तेव्हा. आणि तेव्हा ही सगळी मंडळी माझ्यासोबत होती. त्यांना घेऊन वेगवेगळे इम्प्रोव्हायझेशन्स केलेले आहेत, वेगवेगळे सीन करून बघितलेले आहेत. त्यामुळे त्या टीमला तर प्रश्नच नाही विसरण्याचा, किंवा ती टीम अगदी हृदयात बसलेली टीम आहे माझ्या. त्यानंतर सेकंड टीम निवडायची वेळ आलेली तेव्हाही खूप ते चॅलेंजिंग होतं, कारण पहिल्या टीमने अशी जोरदार सगळं रिझल्ट दिलेला होता आणि लोकांनी एवढं डोक्यावर घेतलेलं होतं की बस 2 तासात हाऊसफुल होत होतं नाटक. आणि तसं होत होतं म्हणूनच सेकंड टीम करायची वेळ आलेली. तर त्यावेळेला श्रेयस तळपदे, सतीश राजवाडे, आनंद इंगळे आणि सुहास परांजपे अशी टीम जी केली मी दुसरी, तर त्या टीमचं मला एक खूप अप्रूप आहे. आणि आता अर्थातच आत्ता जी केली ती, कारण एवढ्या वर्षानंतर पुन्हा ते चॅलेंज होतं माझ्यासाठी की तेच मॅजिक क्रिएट करायचं होतं. त्यावेळेला काय इम्पॅक्ट लोकांवरती होता आणि लोक किती हसतात या नाटकाला, लोक कसे नाटक बघून वेडे होतात हे मी अनुभवलेलं होतं, अनेक भाषेत अनुभवलेलं होतं. आणि अर्थातच प्रयोग तो प्रयोग असतो, म्हणजे लेखन दिग्दर्शन हे महत्वाचं आहेच, पण कलाकार, रंगमंच, रंगभूमी म्हटल्यानंतर कलाकार हा 1 नंबरवर आहे. आणि त्यामुळे मग कास्टिंग पासून सगळं व्यवस्थित करणं आणि त्यांच्याकडून तेच टायमिंग, तीच एनर्जी, ते सगळे पंचेस बरोबर पोहोचणं, ते इमोशन्स पोहोचणं, ती कॅरेक्टर्स पोहोचणं, हे सगळं करून घ्यायला खूप मजा आली. आणि सगळ्यांनी मेहनत घेतलेली आमच्या या टीमने. आणि रिझल्ट तुम्ही बघताय, आम्ही अवघ्या 3 महिनेही पूर्ण नाही झालेत आणि आम्ही 50वा प्रयोग आता साजरा करतोय. अरे लाईट लावू का अंधारच राहू दे? अरे म्हणजे अंधार आहे. अरे लाव लाव लाईट लाव. ठीक आहे, नाही लावत. भीती अगदी नाही, पण डेफिनेटली तो थॉट होताच की लोक कसे रिसीव्ह करतील, प्रयोग चांगला करू आम्ही, मी त्यांच्याकडून करून येईन याचा डेफिनेटली आत्मविश्वास होता, तो कॉन्फिडन्स होता. पण आता लोकांना ते पुन्हा बघायचं आहे का, लोकांना खरंच ते अजूनही मनात आहे का, हे सगळं करून बघूनच कळणार होतं. म्हणजे कुठे मी पण गेल्या 15-20 वर्षात मी कुठे जातो तर ऑल द बेस्टच्या आठवणी निघतात, मला ऑल द बेस्ट वरती बोलायला बोलवलं जातं, हे ठीक आहे. पण लोकांच्या मनात अजूनही ऑल द बेस्ट तेवढंच बसलेलं आहे, हे आम्हाला पहिल्या प्रयोगाला लक्षात आलं. पहिला प्रयोग, आज आपण दीनानाथमध्ये बोलतोय, पण याचा 0 परफॉर्मन्स 1993 साली दीनानाथलाच झालेला. आणि त्यावेळेला लता दिदींनी या नाटकाचा नारळ फोडलेला आहे आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी पूजा केलेली आहे पहिली. असं भाग्य या नाटकाला लाभलेलं आहे. आणि आताही ह्या टीमचा पहिला प्रयोग झाला आणि आजही आपण दीनानाथ मध्येच बोलतोय. तर बस त्यामुळे काय होईल काय नाही ह्या सगळ्या थॉट आम्ही बाजूला टाकून एक व्यवस्थित चांगला प्रयोग सादर करूया आणि मग आपलं नशीब आजमावूया, अशाने आम्ही प्रयोग केला मेहनत घेऊन. आम्ही अगदी आताही जवळजवळ 2 महिने, आम्ही 2.5 महिने आम्ही या टीमने तालमी केलेले आहेत. आम्ही आता विविध अंध, मूक, बधिर यांच्या शाळेला व्हिजिट दिलेले आहे. त्या मुलांशी आम्ही आताही बोललेलो आहोत, त्यांना बोलायला लावलेलं आहे. त्यांचं कसं काय लाईफ असेल, काय वॉकिंग स्टाईल, बोलायची पद्धत, याच्या बाबत जे मी तेव्हा 93 साली पहिल्या टीम बरोबर काम केलं होतं ते मी या टीम बरोबर सगळं तसं काम केलंय. आणि त्यामुळेच असेल कदाचित प्रयोग चांगला झाला. आणि मला अगदी खात्री होती की प्रयोग जर चांगला केला तर नाटक नक्की लोक रिसीव्ह करतील. आणि तसंच झालं. म्हणजे ती सगळी, तू म्हणतोस ती भीती सगळी बाजूला पडली, शंका कुशंका बाजूला पडल्या आणि पुन्हा आमचे प्रयोग धुवाधार चालू झालेले आहे. म्हणजे सतत पुढे जायचं. हो चल पुढे, चल पुढे, चल पुढे, चल पुढे. हो म्हणजे मी सांगू, पाठव तिला.
मोहिनी मला ना तुला खूप महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, मी प्लीज विचारू का? विचार ना. बरं बाई, नंतर विचारतो. रंगभूमी 1843 सालापासून आहे, तर तेव्हापासून जर सगळं बघितलं आपण हे, तर नेहमीच नाटकाला रिस्पॉन्स राहिलेला आहे, लोक येतच राहिलेली आहे. मग संगीत नाटकं होती, मग काय ऐतिहासिक असेल, मग लोकनाट्य असेल, कुठच्याही प्रकारच्या नाटकांना धुवाधार रिस्पॉन्स लोकांनी दिलेला आहे. याच्या आधी 5000 प्रयोग झालेले नाटक, वस्त्रहरण आपल्याला माहिती आहे, तो मी नव्हेच आपल्याला माहिती, यांचे हजारो प्रयोग झालेले आहेत. आणि वेगवेगळ्या धाटणीची नाटकं लोकांनी रिसिव्ह केलेली आहे. मराठी रंगभूमीवर ती नाटकं का येतात, म्हणजे एवढी अशी वेगळे विषय वर्षानुवर्ष मांडले जातात, वेगळे फॉर्म हाताळले जातात का? कारण लोक रिसीव्ह करतात, रसिक रिसीव्ह करतात, रसिक त्याची तारीफ करतात, रसिक धावतात, रसिक वेडे होतात. आणि आता हे सिद्ध झालेलं आहे की 30 वर्ष झालं ऑल द बेस्टला, तरी लोकांच्या डोक्यात तसंच्या तसं मी एखादं वाक्य जर त्याच्यातलं कमी केलेलं आहे काही, तर ते लोक येऊन सांगतात, अहो ते वाक्य नाही झालं. म्हणजे आजही त्यांच्या वाक्य लोकांच्या अजून डोक्यात आहे. हे रसिक मायबाप काय यांच्याबद्दल मी बोलावं. म्हणजे आमचं भाग्य आहे की अशा प्रकारचे प्रेक्षक लाभले. आणि तू तरुण ऑडियन्स बाबत जर म्हणत असेल तर तो थोडासा फॅक्टर होतो. कारण आधीच्या काळात तर थोडं म्हणजे ऑल द बेस्ट हे नाटकाने तरुण पिढी खेचून आणली असं तेव्हा बोललं जायचं. म्हणजे ते क्रेडिट उगाच मला घ्यायचंय म्हणून मी नाही बोलत, पण म्हणूनच त्यावेळेला आमचे 4500 प्रयोग झाले होते. हेही सत्य आहे. आता काळ बदललाय, म्हणजे आता सोशल मीडिया आलेला आहे, आता मोबाईल्स हातात आहेत, आता वेब सिरीज, कुठल्या वर्ल्ड सिनेमा असा सगळा हातात घेऊन माणसं नवीन पिढी फिरते. नवीन पिढी थिएटर सुरू कधी करते की त्यांना थिएटरची आवड असणार आहे. त्यामुळे तरुण पिढीला जरा खेचावंच लागतं थिएटरकडे. थिएटरचा बेसिक ऑडियन्स कुठला, तर तो 30-35 प्लसच असलेली सगळी पिढी आहे, त्याच्या पुढचीच पिढी आहे. पण सुदैवाने ऑल द बेस्टनी तेव्हा जे मॅजिक केलं होतं तेच आता हळूहळू आम्हाला दिसतंय. जे आई बाबांनी नाटक बघितलेलं आहे तेव्हा, आणि ते आता 50चे 60चे झालेले असले तरी सुद्धा ते मात्र आपल्या मुलांना दाखवायला नाटकं घेऊन येत आहेत. मग तो 5 वर्षाचाही असो, तो 10 वर्षाचाही असो, तो 15 वर्षाचा असो, आणि तो कॉलेज गोईंग असो. आणि मग त्यांना आवडल्यावर ते आपल्या मित्रांना सांगतात. त्यामुळे कॉलेज किंवा आमच्या नाटकाच्या प्रयोगाला जर तुम्ही याल तर तुम्हाला बऱ्याच अंशी तरुण पिढी थिएटरला आलेली दिसते. आणि करणारी तरुण मंडळी आहेत, म्हणजे युथ फुल आमचा अगदी एनर्जेटिक नाटक आहे, तेही आवडतंय. अशाने तरुण पिढी आमच्या नाटकाला येते. हा आनंद आहे की ती आमच्या नाटकाला येत असली तरी रंगभूमीकडे वळते, याचा जास्त आनंद आहे. नाही आला. अच्छा नाही आला काय? सॉरी यार, पण दिलीप हा काय फोन आहे यार. या फोनमुळे माझा एवढा टाइमपास होतो, तुला सांगतो ना. मी सरकारला कळवणार. प्रत्येक पहिल्या माणसाच्या घरात एक तरी फोन दिला पाहिजे कंपल्सरी. आणि तो ज्याला कोणाला फोन करेल त्या माणसाने त्या पहिल्या माणसाचं बोलणं 10 मिनिटं तरी ऐकलं पाहिजे कंपल्सरी. नमस्कार, मी मनमीत प्रेम. ऑल द बेस्ट माझ्यासाठी काय आहे हा खूप ट्रिकी प्रश्न आहे. कारण लहानपणापासून मी ऑल द बेस्ट बघत आलोय. अँड माझं ड्रीम कॅरेक्टर, माझा ड्रीम रोल हा जे मी आता करतोय ते म्हणजे चंद्रकांत, ज्याला ऐकू येत नाही, तो रोल माझा ड्रीम रोल होता. आणि ते मला आयुष्यात नेहमी करायचंय असं होतं, आणि ते आता मला करायला मिळालंय. त्यामुळे ऑल द बेस्ट सारखं नाटक, आणि ते माझा ड्रीम रोल त्यात मला करायला मिळणं. त्यामुळे मी तर 7th heaven वर आहे. त्यामुळे ऑल द बेस्ट माझ्यासाठी इज लाईक 7th heaven. असं थांब समोर मारना. आणि मला फार चॅलेंजिंग आहे हे तर आहे. कारण की बेसिक जो अभिनयाचा पहिला रूल असतो आपला की ऍक्शनला साजेशी अशी रिएक्शन मिळणं. मी केलं तर तू का करायचं, त्याच गोष्टीला खूप असतो.
त्या पहिल्या गोष्टीलाच खो असतो, कारण की मला ऐकूच येत नाही. तो आ केल्यावर मी बोलतो ऑ, त्याच्यावर लोक हसतात. पण तीच मजा ऍक्च्युली, ती कॉमेडी ऑफ एरर्सचीच मजा आहे. पण खूप खूप कठीण आहे, कारण की ती थॉट प्रोसेस त्याची पूर्णपणे वेगळी होऊन जाते. मला सगळी वाक्य ऐकून पण न ऐकल्यासारखी करायला लागतात. त्यासाठी मला ऍक्च्युली ती न ऐकल्यासारखंच राहायला लागतं तिकडे. म्हणजे ऍक्च्युली मी स्टेजवर त्यांची वाक्य आहेत ती मी जेवढी ऐकू शकणार नाही असा मी प्रयत्न करतो. त्यामुळे ती सगळी प्रोसेस फार वेगळी होती. यासाठी त्याचे बारकावे नुआन्सेस मला मिळण्यासाठी मी अख्खा दिवस हेडफोन लावायचो माझ्या कानाला, आणि मी रिक्षात असेल किंवा काहीतरी मी हेडफोन लावूनच त्यांच्याशी बोलायचो. कारण मला हेडफोन मध्ये म्हणजे नुसते हेडफोन नाही लावायचो, त्याच्यात गाणी पण वाजत असायची फुल व्हॉल्यूमवर. सो मला कळायला लागलं की लोकांनी मला बोलवल्याशिवाय मला कळत नाहीये, किंवा लोक बोलताना त्यांच्या हाताकडे माझं लक्ष जातं, त्यांच्या ओठांकडे माझं लक्ष जातं. या गोष्टी मला त्या हेडफोनमुळे कळल्या. या छोट्या छोट्या नुआन्सेस असं एक एक करत एक्सप्लोर करत 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 ते कॅरेक्टर माझ्यासाठी ओपन होत गेलं. आणि आता प्रयोगानंतर तर काही प्रयोगानंतर तर अजून मी त्या कॅरेक्टरच्या जवळ गेलोय, ते माझंसं करून घेतलंय मी आता. सो अशी एकंदर ती व्यक्तिरेखा आहे जी प्लेझेंट आहे, हॅप्पी आहे, घाबरलेला असतो तो, शोधक आहे, काय चाललंय काय त्याला सगळं जाणून घ्यायचं असतं, आणि त्याच्या पद्धतीने सुखी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणारा एक साधा माणूस होतो. आपण तुला कानाचं यंत्र बसवायचं ना, कानाचं यंत्र कळलं तुला? कॉमन सेन्स. समोरचा माणूस बहिऱ्या माणसाची पहिल्यांदा बोलताना हेच बोलतो. अरे टीम तर खतरनाक आहे आमची. आम्ही सगळे, कारण की विकास जरी आमच्या वयाचा नसला तरी तो आमच्या वयाचा असल्यासारखाच वागतो. त्यामुळे तो आहे, रिचा आहे, मयुरेश तर माझा सख्खा भाऊच आहे, त्यामुळे त्याच्यावर तर रोज मी घरी असतोच. तर आमचं बॉन्डिंग तर होतच, पण एकंदर आम्हाला चौघांचं ट्युनिंग इतकं छान जमलं. रिहर्सलची प्रोसेस आमची 2 महिन्याची होती. युजली 1 महिन्याची प्रोसेस असते, पण आमचं जरा थोडं नाटक कठीण असल्यामुळे आम्ही 2 महिने तालीम केली. आणि त्या 2 महिन्यात आम्ही चौघही इतके जवळ आलो की आता ते माझ्या मते स्टेजवर आमच्या केमिस्ट्रीमध्ये पण ते दिसतंय. गणपती बाप्पा हे मला दिसत नाहीये. लहानपणी मला सगळे जाड्या चिडवायचे, तर तेव्हा मी इगोवर घेतलं आणि असं म्हटलं की जे बारीक लोक पण नाही करू शकणार ते मी करून दाखवेन. त्यापेक्षा मी बारीक होणं मनावर घेतलं असतं तर बरं पडलं असतं खरं तर, पण नाही, मी तसं लहान होतो ना, तेवढी मला अक्कल नव्हती. त्यामुळे मी ते मनावर घेतलं. मग मी डान्स शिकलो, गाणी शिकलो, आणि असं सगळं करून मग ती लवचिकता आणायचा प्रयत्न केला. पण नाही, माझं असं म्हणणं नाही की काय 6 पॅक्स वगैरे करणं काय चुकीचं नाहीये. इनफॅक्ट मलाही जरा बारीक व्हायचंय, कारण की मलाही वेगवेगळ्या पद्धतीचे रोल्स करायचे आहेत. मला काय एकच कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून राहायचं नाहीये. मलाही माझा अभिनय जो ऍक्टिंग जी आहे ती एक्सप्लोर करत राहायची, आणि बघायचंय मी अजून काय काय करू शकतो. फ्राईड राईस माहिती आहे ना बाबा, मला याद बोल रे. अरे फ्राईड राईस नाही रे, गॉगल बद्दल सांगतोय तो. काय सांगतो? हो चमच्याने हलवला. थांब रे जरा बाबा. अरे हलवला नाही रे, हॅलो म्हणाली ती. काय सांगतो? चल्या तुला माझं बोलणं कळत नाही, आता त्याचाही कळत नाही. तो फ्राईड राईस बद्दल बोलतो, विचार केला. बहिराय म्हणून काही ऐकून काय. प्रेक्षकांचा प्रतिसाद सुपर. आम्हाला ऍक्च्युली संजय नार्वेकर सरांनी आम्हाला एक कानमंत्र, गुरुमंत्र दिला होता. ते आम्हाला आधी दडपण आलं होतं खूप, की बापरे एवढ्या आता दिग्गज लोकांनी करून ठेवलं हे सगळं, आम्हीच कसं पेलवणारी जबाबदारी. पण तेव्हा ते म्हणाले की लोक खुर्च्यांमधनं उडून हसतात, हसायचे, म्हणजे आम्ही जेव्हा प्रयोग करायचो तेव्हा, आणि वेड्यासारखे टाळ्या वाजवायचे, अप्रिशिएट करायचे, एन्जॉय करायचे. त्याचं कारण माहितीये तुला का विचारलं? का म्हणाले, कारण की त्यांच्यापेक्षा जास्त आम्ही एन्जॉय करायचो. आम्ही प्रयोग जितका एन्जॉय करणार तेवढंच ऑडियन्स एन्जॉय करणार. त्यामुळे ते सगळं गणित आमच्यासाठी त्या वाक्यानंतर बदललं, सगळ्यांसाठी, आम्हासाठी. त्यामुळे आम्ही इतका एन्जॉय करतो प्रयोग
की लोक एन्जॉय केल्याशिवाय राहूच शकत नाहीत. सो सुपर रिस्पॉन्स आहे. मोहिनी, जेव्हा मी तुला प्रथम पाहिले तेव्हाच तू माझ्या नजरेतून कायमची उतरली. तुझे ते पांढरे कुरतडलेले केस चालताना मानेला कसे टोचत असतील नाही. भाई मला दोन्ही मध्ये खूप काम करायला आवडतं. म्हणजे मी नाटकाची प्रोसेस ऍज अन ऍक्टर खूप वेगळी आहे आणि फिल्मची खूप वेगळी आहे. नाटकात काय होतं, तुला एक म्हणजे जो आपण म्हणतो ना की कठीण पार्ट आहे की तुला वन टेक मध्ये सगळं करायला लागतं, पण मला असं वाटतं की तो बेस्ट पार्ट आहे. मी माझं कॅरेक्टरचा ग्राफ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जगतो. फिल्म मध्ये काय होतं, मला इतकी क्लॅरिटी ठेवायला लागते की क्लायमॅक्सचा सीन जर आधी शूट करायचा झाला तर तो क्लायमॅक्स पर्यंतचा प्रवास मी ऑलरेडी जगलो पाहिजे ऍज अन ऍक्टर आणि मग ती डेप्थ मला कळली पाहिजे. सो तेही खूप कठीण आहे, तेही सोपं नाहीये. इथे मला एक फ्लो मिळतो, तिथे फ्लो नाही मिळत. सो दोन्हीकडे त्यांचे पर्क्स आहेत, प्रोज अँड कॉन्स आहेत, पण दोन्ही प्रोसेसेस फार सुंदर आहेत. प्रोसेस सुंदर असली पाहिजे एवढंच मला वाटतं, की घाई गडबड सगळी अशी प्रोसेस ज्या ज्या फिल्म्सची किंवा ज्या ज्या नाटकांची होते ते मजा नाही येत. मजा दोन्हीकडे येते, प्रोसेस चांगली असायला हवी. नमस्कार, माझं नाव मयुरेश पेम आणि आता मी ऑल द बेस्ट नाटकात मुक्याची भूमिका करतोय, म्हणजेच दिलीपची भूमिका. नाटकाबद्दल सांगावं तितकं कमी आहे. 93 साली हे नाटक आलं होतं. त्याचे 4400 प्रयोगपेक्षा जास्त मराठी भाषेत झाले. त्यानंतर इतकं मराठीत लोकांचा प्रतिसाद वाढला की त्याचं एक नाही तर एका वेळेला 3 टीम चालू होत्या. आय थिंक 100 वर्षात असं एकमेव नाटक असेल हे ज्याचे एका वेळेला 3 संच चालू होती. म्हणजे दीनानाथ दुपार, त्याच दिवशी शिवाजी दुपार, त्याच दिवशी बोरिवली दुपार, तिन्ही शो हाऊसफुल. सो आणि आय थिंक ह्या नाटकाचं म्हणजे असे अनेक रेकॉर्ड्स ऑल द बेस्टचे आहेत आणि 11 भाषांमध्ये झालं ते आणि लवकरच त्याचा 10,000वा प्रयोगही होणार आहे. आणि मी खूप भाग्यवान आहे की मला या नाटकात परफॉर्म करायला मिळतंय. इतके संच झालेत, सगळ्या सुपरस्टार्स आहेत. त्यांच्यानंतर जर आता पुढची पिढी म्हटलं जे आता ऑल द बेस्ट करतंय, म्हणजे मी, रिचा, मनमीत, विकास, आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे की आम्ही ऑल द बेस्ट या नाटकाचा भाग आहे आणि त्याचे प्रयोग आता आम्ही पुढे करतोय. माझ्या व्यक्तिरेखेबद्दल सांगायचं झालं तर जसं मी म्हटलं तो मुका आहे. आता मी खूप बोलतोय पण मला नाटकात बोलायला मनमीत संधी देत नाही, पण तरी मी माझे प्रयत्न करत असतो. मनमीत भैरा करतोय आणि धमाल नाटक आहे. इतकं सुंदर लिहिलंय, म्हणजे माझे वडील म्हणून नाहीत पण देवेंद्र सरांनी इतकं बंदिस्त आणि इतकं काय म्हणू, इतकं ऑन टोस्ट ठेवणारं नाटक लिहिलंय की असं एक सेकंदही वाटत नाही की नाटकातून आपण कुठे बाहेर जातोय का, किंवा इतक्या गोष्टी त्या नाटकात घडत असतात. कारण आंधळा मुका बहिरा म्हटल्यानंतर त्यांच्यात सरळ संवाद होणार नाही. म्हणजे आपण नाट्य ज्याला म्हणतो, एक ऍक्शन झाल्यानंतर त्याला साजेशी रिॲक्शन आली की एक संवाद बनतो आणि मग संवादातून हळूहळू नाटक पुढे जात जातं. ह्याच बेसिक काय म्हणू फॉर्म्युला आपण म्हटलं नाटकाचा, त्या फॉर्म्युलालाच खो बसलाय या नाटकात. कारण जर बहिऱ्याने सांगितलं की मला पाणी हवंय, ते आंधळा वेगळं रीड करणार, मुक काहीतरी सांगणार, ते बहिऱ्याला कळणार नाही. सो त्यांच्यामध्ये एक वाक्य पोचायला, म्हणजे त्या तिघांना एक वाक्य कळायला 10-15 मिनिटाचा त्यांचा संवाद होतो आणि त्यातूनच विनोद निर्मिती घडते, जे प्रेक्षकांना इतकी वर्ष हसवतंय. आणि आधी सुरुवातीला बऱ्याच प्रेक्षकांनाही किंवा बऱ्याच काय म्हणू कलाकारांनाही वाटलं होतं की 30 वर्षानंतर नाटक पुन्हा येते रंगभूमीवरती, तर ते विनोद आताच्या पिढीला किंवा आताच्या जनरेशनला ते
आवडतील का किंवा ते तितक्याच मोठ्याने हसतील का, तर ह्या सगळ्या शंकांना खो बसलेला आहे. आम्हाला स्वतःवरती आणि देवेंद्र सरांनाही नाटकावरती कॉन्फिडन्स होता की हे विनोद शाब्दिक विनोद नसून सिच्युएशनल विनोद आहेत. त्यामुळे त्या तिघांची होणारी पंचायत, त्यांची धडपड आणि त्यातून होणारी विनोद निर्मिती हेच बघायला रसिक प्रेक्षक येतात. आणि आजही इतक्या मोठ्या संख्येने रसिक प्रेक्षक अजूनही नाटकाला दाद देतात, गर्दी करतात नाटकाला, हे बघून खूप मस्त वाटतं. आणि येस, आता 49वा प्रयोग आहे आज दिनानाथला, आणि रविवारी 5 मेला दुपारी 3:30 वाजता शिवाजी मंदिरला आमचा 50वा प्रयोग, म्हणजे आमच्या संचाचा 50वा प्रयोग आहे. त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे. हे 50 प्रयोग कसे झाले, कधी गेले, कसेच कळले नाहीत, कारण रोज आम्ही प्रयोग करतोय सगळीकडे. म्हणजे नॉट जस्ट मुंबई, पुण्यात, महाराष्ट्रभरात सगळीकडे प्रेक्षकांचा उदंड रिस्पॉन्स आहे. आता त्याच्यानंतर लगेचच आम्ही सातारा, सांगली, कोल्हापूर इथे प्रयोग करणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्राचं नाटक आहे आणि महाराष्ट्रात त्याचे प्रयोग झालेच पाहिजेत. त्यामुळे आम्ही आता मे महिन्यात आणि जून महिन्यात खूप महाराष्ट्रभरात दौरे प्लॅन करतोय, जेणेकरून मुंबई पुणेच प्रेक्षक नाहीत पण महाराष्ट्रभरात सगळ्या प्रेक्षकांना ऑल द वेचा पुन्हा एकदा लाभ घेता येईल. मोहिनी थांब रे बाबा, करतोय ना मी मॅनेज. जेव्हा पण कधी आमच्या रिहर्सल असतात किंवा कुठलं नवीन नाटक येत असतं किंवा कुठलंही प्रोजेक्ट माझं मनमीतचं, तेव्हा घर त्या प्रोजेक्ट च होऊन जातं. ते अख्खं वातावरण नाटकमय होऊन जातं, पिक्चरमय होऊन जातं. रिहर्सल हॉलमध्ये जेवढी आम्ही डिस्कशन्स करतो त्याच्यापेक्षा जास्त घरी येऊन डिस्कशन्स करतो. त्यामुळे 24 तास आम्ही त्या प्रोजेक्टमध्ये असतो. आणि म्हणून रिहर्सल हॉलमध्ये मी त्यांच्यावर जास्त वेळ घालवलाय घरातल्यापेक्षा. त्यामुळे कधी कधी नकळतपणे सर निघून जातं माझ्या तोंडून. पण येस, मी खरंच गेल्या जन्मात खूप पुण्य केलं असेल, जेणेकरून मला ज्या क्षेत्रात काम करायचंय त्या क्षेत्रातल्या परिवारात मला जन्म घेता आला आणि त्यात एवढ्या मोठ्या लेजंडच्या घरात. सो आज जे काही मी अचीव्ह केलंय किंवा मला कुठली अपॉर्च्युनिटी ओपन अप होते ती मला माहितीये की माझ्या बाबांमुळे असेल किंवा माझ्या कामामुळे असेल, पण मला त्याचा कुठेच मला असं नावाला कुठेही त्या तडा जायला द्यायचा नाहीये. प्रेम कुटुंबीय म्हटलं की ते नाटकवाले आहेत असं म्हणतातच. त्यामुळे माझी सुरुवात मी नाटकापासून केली. बाबा मला नेहमी म्हणायचे की मयूर, असे बरेच लोक म्हणतील की अरे तू देवेंद्र पेनचा पोरगा आहे, तुला काय कशी कामं मिळतील. त्यामुळे पहिल्या दिवसापासून त्यांनी मला हेच सांगितलंय, पहिलं काम तू तुझ्या टॅलेंटवर मिळव, ते सक्सेसफुल झालं तर दुसरं काम मी तुला देईन. त्यामुळे इट हॅज ऑलवेज बीन माय मोटिवेशन की पहिलं काम जे काही कुठेही करेन, म्हणजे ऍड असेल, फिल्म असेल, नाटक असेल, ते मला बाबांनी कधीच असं लॉन्च नाही केलं. त्यामुळे पहिलं काम मी माझ्या टॅलेंटवर मिळवलं आणि दुसरं काम मला बाबांनी दिलं. आता पण ऑल द बेस्टच्या वेळेला मुका करायचा की नाही हा कॉल त्यांचा होता आणि त्यांनी माझी रीतसर ऑडिशन घेतली. प्रत्येक नाटकाला ते जशी बाकीच्या मुलांना ट्रीटमेंट देतात तशीच मला आणि मनमीतला देतात. कुठेही ते बायस नसतात. आणि ह्याच छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून ज्यामुळे मला त्यांचा आदर वाढला. किंवा कलाकार म्हणून माझ्यासाठी ते मोठे कुठे ठरले जिथे त्यांनी कुठेच पार्शालिटी न करता टॅलेंट आणि परफॉर्मन्सला प्राधान्य दिलं. त्यामुळे त्यांची सगळी नाटकं जी मी बघितली आहेत त्यात हार्डकोर कलाकार मी बघितलेत आणि म्हणूनच आज ते सुपरस्टार्स आहेत, कारण त्यांच्यामध्ये टॅलेंट होतं. नॉट जस्ट बाबांकडे काम केल्यामुळे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळाला डेफिनेटली, पण त्यांच्यामध्ये उपजत खूप गुण होते म्हणून आज ते सुपरस्टार्स आहेत. सो ह्या सगळ्या मंडळींना मी माझ्या घरात बघितलंय, बाबांबरोबर डिस्कशन्स करताना बघितलेत आणि हे माझ्यासाठी युनिव्हर्सिटी स्कूलिंग शिवाय काही कमी नाही. त्यामुळे मला असं काही वेगळं कुठे जाऊन शिक्षण घ्यायला लागलं नाही. माझ्या घरात 24 तास नॉलेजचं असं भडीमार होत होता, सुनामीज येत होते. त्यामुळे जहां से लो, म्हणजे ते रॅन्चोचं आहे ना, जहां से मिले वहां से जितना मिले वो कमी है. त्यामुळे मला खूप शिकायला मिळालं त्यांच्याकडून. आणि अजूनही मला बाबांचा एक किस्सा सांगायला नक्कीच आवडेल की मनमीत म्हणजे आम्ही खूप इम्प्रोव्हायझेशन्स करतो रिहर्सल हॉलमध्ये आणि बाबांची ती शैली आहे जेणेकरून जेव्हा आपण इम्प्रोव्हायझेशन्स करतो त्या पात्राच्या खोली, त्या डेप्थ मध्ये जाण्याचा प्रयत्न करतो, अजून त्याचे वेगवेगळे नुआन्सेस काढायचा प्रयत्न करतो.
हे सगळं इम्प्रोव्हायझेशन हेल्प आउट करतात, कारण नॅचरली आपण त्या कॅरेक्टरमध्ये जाऊन बोलण्याचा प्रयत्न करतो, वाक्य लिहिलेली बोलत नाहीत. तर त्याच्यात मनमीतला काही गोष्टी नवीन मिळाल्या आणि रात्री 3 वाजता अचानक त्याला घरी जाग आली. तो म्हणाला आता झोप येत नाही तर जरा बाहेर हॉलमध्ये फेरी मारू आणि परत झोपू. तर बाहेर बाबा ऑलरेडी फेऱ्या मारत होते. त्याच्यानंतर मनमीत आला, त्याला विचारलं नाही का जागा आहेस, झोप का नाही, उद्या रिहर्सल आहे. आणि ते 20-25 मिनिटं नाटकाबद्दल बोलत होते. तालमीत त्याने काय वेगळं केलं त्याच्याबद्दल बोलले, त्याला काय वाटलं ते वेगळं बोलले, उद्या काय वेगळं करूया ह्याच्यावर डिस्कशन झालं आणि नंतर ते दोघं जण जाऊन झोपले. सो ह्यातून मी ऍज अ कलाकार घेणारी गोष्ट ही की आता जसं तुम्ही म्हणालात की ऑल द बेस्ट हे इतकं मोठं नाटक आहे, इतक्या संचांनी केलेलं आहे, इतक्या दिग्गज मंडळींनी केलेलं आहे, त्यामुळे कुठलं वाक्य कसं बोलायचं किंवा कसं पंच करायचं जेणेकरून लोक हसतील हे माहिती आहे. इट इज ट्रायल अँड टेस्टेड. नाटक लोकांना आवडतं, नाटकही ट्रायल अँड टेस्टेड आहे, त्यामुळे काय वेगळं करायचं गरजच नाहीये. जे आहे असं करा आणि नाटक सक्सेसफुल होणार हे माहिती आहे. तरीही त्या माणसाला जे सगळं त्या नाटकाचं यश आहे ते पुसून टाकून काहीतरी आपण हातही नवीन करू शकतो हे वाटणंच खूप मोठी गोष्ट आहे. आणि दिस कीप्स मी ग्राउंडेड ऑलवेज, कारण कुठलंही काही अचीव्ह केलं तरीही पुन्हा नवीन प्रोजेक्ट म्हटल्यानंतर ते नव्याने सुरू करणं, नवीन त्या गोष्टीत शोधणं. आणि बाबाच माझे असे असल्या कारणामुळे मला कधीच वाटत नाही की मला कधी काही कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम होईल किंवा कधी मला असं वाटेल की हा आता मी खूप अचीव्ह केलं. त्यामुळे जमिनीवर ठेवणं, माझ्यातला कलाकार जागा ठेवणं, जिवंत ठेवणं किंवा मला नेहमी कधी रिहर्सल केल्यानंतर प्रत्येक वेळेला त्याच्याकडून काहीतरी नवीन मिळत जाणं, ह्या सगळ्या गोष्टी मला बाबांकडून मिळत असतात. आणि थँक्यू सो मच त्याच्यासाठी. आणि खरंच मी खूप ऋणी आहे, मला देवेंद्र पेम सरांच्या घरात जन्माला येता आलं आणि मला त्यांच्यासारखे गुरु लाभले. अरे विजय बेल काय वाजवतोय, दरवाजा उघडाच आहे. अरे मला कसं करणार ते, पडलास. अरे तुला किती वेळा सांगितलं रे जरा बघून चालत जा. हळू तू मारशील मला. अरे अरे बाजूला राहू दे. का नाही पडला, पाया पडला, काय पडला झालं. हाय, मी विकास पाटील. बेसिकली ऑल द बेस्ट हे नाटक हे असं नाटक आहे की ज्याच्याबद्दल वेगळं काही सांगायची गरज नाहीये, कारण ऑलरेडी हे इतकं सुप्रसिद्ध हिट नाटक आहे. असं नाटक की जे गेल्या म्हणजे 1993 याचा पहिला प्रयोग झाला. त्याच्यानंतर याचे जवळपास 4,500 प्रयोग झाले. फक्त मराठीतच नाही तर 12 भाषांमध्ये हे नाटक ट्रान्सलेट केलं गेलं आणि ज्या ज्या भाषांमध्ये हे नाटक परफॉर्म केलं गेलं त्या भाषांमध्ये त्या भाषेतले सगळे रेकॉर्ड्स या नाटकाने ब्रेक केले. असं हे ऑल द बेस्ट हे नाटक आहे. आणि ते पुन्हा एकदा जवळपास एक 12-15 वर्षाच्या गॅप नंतर प्रेक्षकांच्या भेटीला आम्ही घेऊन आलोय. ऑल द बेस्ट हे मुळात नाटकाची थीम जी जर सांगायची झाली थोडक्यात तर अशी आहे, 3 मित्र आहेत, एकाला ऐकू येत नाही, एकाला एक जण बोलू शकत नाही आणि एक जण बघू शकत नाही. असे तिघे मित्र एका घरात राहत आहेत आणि ते 3 मित्र एकाच मुलीच्या मोहिनीच्या प्रेमात पडतात आणि मग त्याच्यानंतर त्या तिघांमध्ये आणि मोहिनीमध्ये कशी धमाल उडते, कसे प्रत्येक जण आपापल्या व्यंग लपवत त्याच्यावर मात करत मोहिनीला मिळवण्याचा प्रयत्न करतात, याच्यावर भाष्य करणारं हे नाटक आहे. आणि फुल ऑन कॉमेडी नाटक, फुल ऑन धमाल, फुल ऑन पंचेस ने भरलेलं आणि पोट धरून नाही खुर्चीवरनं पडून पडून लोक हसतात आणि हे असं पोट धरून हसायला लावणारं असं हे नाटक आहे. अरे तुम्ही विषयाला फाटे का फोडताय? दिलीप, ही अशी संधी आपल्याला पुन्हा नाही मिळणार. अरे आजपर्यंत सगळी कामं आपण तिघांनी मिळून केली की नाही, मग हे काम एकटा कसं करणार आहे? अरे सांग ना. अरे एरंडेचा ते संडासात आहे. मी याच्यामध्ये आंधळ्याची भूमिका करतोय, विजय, जो बघू शकत नाही. आणि ही भूमिका कुठल्याही ऍक्टरसाठी एक खूप काय म्हणूया चॅलेंजिंग भूमिका म्हणून मी याच्याकडे बघतो. कारण याच्या आधी पण जेव्हा पहिल्यांदा हे नाटक आलं होतं तेव्हा आपले जे ग्रेट भरत जाधव सर, संजय नार्वेकर सर आणि अंकुश चौधरी सर या तिघांनी पहिल्यांदा या नाटकामध्ये परफॉर्म केलं होतं आणि या नाटकापासून त्यांच्या करिअरची सुरुवात झाली. त्यामुळे तेव्हा जो रोल अंकुश दादाने प्ले केला होता तो मला आता करायला मिळतोय. त्यामुळे खूप एक्सायटेड आहे मी आणि तितकीच जबाबदारीची जाणीव सुद्धा आहे, कारण इतकं मोठं नाटक इतक्या दिग्गज लोकांनी करून ठेवलंय. तो रोल जेव्हा आपल्याला करायला मिळतो तेव्हा एक दडपण तर असतंच,
पण तेवढीच एक्साइटमेंट पण आहे आणि खूप मजा येते मला हे काम करताना. आणि आता जवळपास आमचे 50 प्रयोग होत आलेत, आमचा लवकरच 50वा प्रयोग होतोय. त्यामुळे प्रेक्षकांचा रिस्पॉन्स जो आहे तो अप्रतिम आहे. म्हणजे तेव्हा जेवढा रिस्पॉन्स लोकांनी दिला होता तेवढाच रिस्पॉन्स, तेवढंच प्रेम लोकांनी आत्ताही आमच्या तिघांवर आणि रिचावर म्हणजे मोहिनी जी आहे आम्हा चौघांवर केलंय. त्यामुळे खूप मजा येते, खूप धमाल येते आणि थरली एन्जॉय करतोय. हा प्रश्नच मुळात मला असं वाटतं मला खूप महत्वाचा वाटतो यासाठी, कारण आपण नेहमीच असं म्हणत आलोय की मराठी रंगभूमीकडे तरुण वर्ग वळला पाहिजे, मुलांनी नाटकं येऊन पाहिली पाहिजे, यंग जनरेशननी नाटकं येऊन पाहिली पाहिजेत. आणि हे नाटक पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या गॅप नंतर आणण्यामागचं कारणच हे होतं की पुन्हा एकदा तरुण पिढीला रंगभूमीकडे, नाट्यगृहांकडे वळवण्यासाठी म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. आणि सरप्राइझिंगली खूप छान तरुण पिढीकडनं आम्हाला रिस्पॉन्स येतोय. ज्या लोकांनी तेव्हा ते नाटक पाहिलं नव्हतं, म्हणजे 15 वर्षांपूर्वी जेव्हा जी मुलं लहान होती ती आता एका खूप मोठ्या गॅप नंतर त्यांना हे नाटक बघायला मिळतंय. आणि ज्या लोकांनी तेव्हा नाटक बघितलं होतं तेव्हा त्यांची मुलं लहान होती ती आता मोठी झाली आहेत आणि त्या मुलांना दाखवायला म्हणून त्यांचे पालक हे नाटक दाखवायला म्हणून घेऊन येतात. त्यामुळे खूप छान रिस्पॉन्स आहे. आणि मुळात तेच आहे, जसं मी म्हणालो की जास्तीत जास्त तरुण मुलांनी येऊन, मुलींनी येऊन हे नाटक बघावं. आणि मराठी नाटक काय आहे, मराठी नाटकाची ताकद काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही जास्तीत जास्त संख्येने येऊन हे नाटक पहा. अरे एक अशी नजर फिरवली ना की समोरची मुलगी अशी घायाळ होते. ह्या नाटकाचं वैशिष्ट्यच हे आहे की जोपर्यंत त्या तिघांची चौघांची भट्टी जमत नाही तोपर्यंत हे नाटक खुलत नाही. कारण बेसिकली जेव्हा स्टेजवर एक आंधळा, एक मुका आणि एक बहिरा एका घरात राहतात आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन होतं आणि त्यातनं ज्या गमती बाहेर येतात किंवा त्यातनं जे विनोद बाहेर येतात ते मुळात हे नाटक आहे. त्यामुळे तिघांची केमिस्ट्री आणि मग नंतर रिचा येते म्हणजे मोहिनी येते, त्या चौघांची केमिस्ट्री जितकी छान असेल तितकं ते नाटक फुलतं. आणि टचवूड राईट फ्रॉम द फर्स्ट शो म्हणजे पहिल्या प्रयोगापासून आमच्या चौघांची भट्टी इतकी छान जमली आहे की म्हणजे आम्हाला असं वाटत नाही. पण आता प्रेक्षकांकडनं पण जेव्हा लोकांचे रिस्पॉन्स येतात तेव्हा त्यांचाही रिस्पॉन्स किंवा त्यांचंही म्हणणं हेच आहे की तुम्ही चौघे स्टेजवर धमाल करता. आम्ही तेव्हा त्या तिघांचं नाटक पाहिलं होतं, जेवढी धमाल ते लोक करायचे त्याहूनही जास्त धमाल तुम्ही आता स्टेजवर करताय. त्यामुळे हे ऐकून खूप बरं वाटतं. आणि हीच कुठेतरी मला असं वाटतंय प्रेक्षकांकडनं मिळणारी पावती आहे की जेव्हा चौघांची केमिस्ट्री खूप छान जमते तेव्हाच ते नाटक परत एकदा जिवंत होतं, परत एकदा नाटक त्या लेवलला जाऊन पोहोचतं. त्यामुळे भट्टी तर कमाल जमली आमच्या चौघांची. तू बोलू शकतो, मी बोलू शकतो, दिलीप बोलू शकत नाही. काय सांगतोस? दिलीप त्याच्या मनातल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचवू शकत नाही. काय सांगतोस? एकदा का दिलीप बाजूला झाला की आपण दोघे सुरू भांडायला. अरे तू काय सांगतोस? बेसिकली तू जसं म्हणालास लेखक दिग्दर्शक म्हणजे आमचे देवेंद्र पेम सर जे आहेत, ज्यांनी हे नाटक लिहिलं आणि त्यांनीच ते बसवलं, दिग्दर्शित केलं. मुळात त्यांनी आतापर्यंत 12 भाषांमध्ये हे नाटक डिरेक्ट केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी विचारशील तर पुन्हा एकदा नाटक बसवणं हे खूप सोपी गोष्ट होती, कारण इतक्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं, इतक्या लोकांचं नाटक बसवलंय. त्यामुळे आमच्यासाठी वेगळं असं काही, ते जे सांगतील तेवढं करा आणि मग तुम्ही नाटक उभं राहणार, इतकं सोपं ते होतं. पण मला हे सांगायला आवडेल की देवेंद्र पेम सरांनी आम्हाला असं कुठलंच बंधन दिलं नाही किंवा असं कुठलंच की बाबा तेव्हा ते लोक असं करायचे किंवा तेव्हा आम्ही या गोष्टी केल्या होत्या, तुम्ही त्याच करा किंवा त्यांनाच कॉपी करा, असं कुठेही सांगितलं नाही. त्यांनी आम्हाला इतकी सूट दिली होती की त्यांनी सांगितलं की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही करा, त्याच्यामध्ये जर थोडं कमी जास्त असेल तेव्हाच मी तुम्हाला सांगेन. त्यामुळे थँक्स टू देवेंद्र सर. आणि मला विचारशील तर मी खूप साऱ्या फिल्म्स पाहिल्या ज्या आंधळ्या व्यक्तींवर चित्रित केल्या गेल्या होत्या, हॉलिवूडच्या असतील, आपल्या इथल्या असतील. आणि माझं वर्किंग पण म्हणजे आम्ही तिघं सुद्धा, आता मी डोळ्याला पट्टी बांधून स्टेशनवर फिरायचो किंवा बाहेर आम्ही फिरायला जायचो किंवा चालायला जायचो की जेणेकरून मला एक आंधळी व्यक्ती जिला बघता येत नाही तिच्या एक्सपिरियन्सेस, त्या व्यक्तीचे एक्सपिरियन्सेस काय असतील, तो कसा वावरत असेल हे जाणून घेण्यासाठी असे खूप सारे एक्सपेरिमेंट सुद्धा आम्ही केले. आणि त्यातून मला खूप साऱ्या गोष्टी मिळत गेल्या कॅरेक्टरसाठी म्हणून. आणि बाकी सुद्धा घरी असताना म्हण किंवा बाहेर जेव्हा मला शक्य होतं तेव्हा मी या गोष्टींवर काम करत असतो की अजून मला काय छान करता येईल, अजून मला त्याच्यामध्ये काय बॉडी लँग्वेज मध्ये, डोळ्यांमध्ये काय मॅनरिझम सांगता येतील. ते म्हणजे मला असं वाटतं ती नेव्हर एंडिंग प्रोसेस आहे आणि ती अजूनही चालूच आहे.
नमस्कार, मी रिचा अग्निहोत्री आणि मी ऑल द बेस्ट मध्ये मोहिनी ही भूमिका साकारतीये. ऑल द बेस्ट हे बेसिकली खूप धमाल नाटक आहे. वर्षांपासून चालत आलेलं नाटक, ज्याला मध्ये एक छोटासा गॅप लागला आणि बऱ्याच लोकांना बघायला नाही मिळालं. पण आता खूप भाग्यवान वाटतंय की आमच्या थ्रू परत लोकांपर्यंत हे नाटक पोचतंय आणि जे नाटक प्रेमी मंडळी आहे त्यांना ऑल द बेस्ट हे नाटक लाभणार आहे. कारण खूप खूप धमाल आहे या नाटकात. त्याच्यात एक कॉमेडी त्याचं जॉनर एक कॉमेडी आहे, ड्रामा आहे, मस्ती आहे, प्लस त्याच्यात एक मेसेज पण आहे. सो असं फुल पॅकेज आहे या नाटकात. तर तुम्ही बघितलं तर तुम्हाला कळेल की का मी त्याचं एवढं कौतुक करतेय. चायनीज, इंडियन, इटालियन, थाय उद्याच आहे ना इंटरव्ह्यू, म्हणून तर मी इथे आले. म्हणजे काय प्रत्येक पदार्थ 2-2 वेळा बनवून बघितला. गुड, ते पण बनवलं. व्हेरी गुड. मोहिनी ही अत्यंत आउटस्पोकन, आउटगोईंग, म्हणजे बेसिकली रिचासारखीच आहे. व्हेरी आउटस्पोकन. तिची पर्सनॅलिटी खूप अशी फन लव्हिंग आहे, सगळ्यांची मिळून जाते, सोशलायझिंग आहे आणि तिला लोकांना असं प्रेरित करायला किंवा मोटिवेट करायला खूप आवडतं. सो मला असं कुठेतरी तिच्याशी खूप कनेक्टेड फील होतं आणि मी जेव्हा मोहिनी साकारत असते तेव्हा ना मला ती एक ईज जाणवते. त्यामुळे तो बबलीनेस, तो चार्म तो मोहिनीमध्ये आहे आणि मोहिनी या तिघांमध्ये गेलेली आहे. ज्यांना तिघांना व्यंग आहे, एक बघू नाही शकत, एकाला दिसत नाही, एकाला ऐकू येत नाही, एकाला बोलता येत नाही. पण त्या तिघांची आणि हिची जी काय मजा मस्ती आहे ना, ते तुम्हाला या पूर्ण ऑल द बेस्ट मध्ये बघायला मिळते. मस्त ना, आणि खूप कमाल लिहितो तो. मी त्याला तुला भेटायला घेऊन येऊ का? अरे हो हो, चालेल ना, आजच येतो. ओके, चालेल. थँक्यू. टीम इज सुपर्ब. म्हणजे माहितीच आहे तुम्हाला, हे तिघं अमेझिंग ऍक्टर्स आहे आणि त्यात मी एकमेव फिमेल कॅरेक्टर आहे जे ह्याच्यात फुल एक मिर्च मसाला लावणार आहे. अँड खरं बघू तर अंधळा, मुका आणि भैरा यांची ही स्टोरी आहे, पण सगळी या मोहिनीच्या अराउंड मध्ये रिव्हॉल्व्ह होतीये. सो इट्स अ व्हेरी डिफरंट थिंग. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे आमची केमिस्ट्री या नाटकात तर असतेच धमाल, पण त्याच्या व्यतिरिक्त पण आम्ही खूप धमाल करतो, खूप मजा मस्ती करतो आणि अशा काही एक्सपेरिमेंट्स जे आमच्या नाटकात आहेत ते आम्ही बाहेर पण करून बघत असतो. तर काय ना, आम्ही एन्जॉय करतो, त्यामुळे आमची जी ऑडियन्स आहे ते अजून एन्जॉय करते आणि ते एक कनेक्शन आहे ना, ते खूप छान बनतं. आणि खरं तर माझं हे पहिलं नाटक आहे. सो मला नाटकाचं एक काय असतं ना, त्याची ओढ मला सगळे सांगायचे, पण काही माहिती नव्हतं त्याच्या बाबतीत एवढं, आणि फक्त इच्छा होती करायचं, एक नाटक करायचंय. जेव्हा ऑल द बेस्ट करायला घेतलं ना, तेव्हा त्याची मजा कळली की अच्छा हे काय आहे, की रंगभूमीवर जेव्हा तुम्ही लाईव्ह परफॉर्म करता आणि लाईव्ह मध्ये तुम्हाला कळतं की लोक कसे रिस्पॉन्ड करतात, कसे हसतात, कशी मजा घेतात, तर त्याची एक वेगळीच मजा आहे. जसं आज माझा आवाज खूप बसला आणि माझी ऍक्च्युली तब्येत बरी नाहीये, पण आता कदाचित तुम्हाला कळत नसेल ते, कारण नाटक करताना ना एकदा तुम्ही त्या रंगभूमीवर गेला ना की तुम्ही सगळं विसरून जाता. म्हणजे इतके वेळ मी अशी होते, पण आता मी फुल चार्जड आहे, कारण ते रंगभूमीचा नशाच एक वेगळा आहे, मला आत्ता कळलं. सो या, इट इज अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर मी. मिस्टर देवेंद्र पेम सर, ही इज अन अमेझिंग मॅन. त्यांची विजन खूप वेगळी आहे, त्यांचे विचार करण्याची पद्धतच खूप वेगळी, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी मला खूप छान वाटली की त्यांनी मला कधीच असं टोकलं नाही की तू हे असं नको करूस, तू हे असंच केलं पाहिजे, आधीचीने असं केलं म्हणजे तू पण असंच कर, कधीच नाही. ते म्हणाले की तुला काय वाटतं ह्या कॅरेक्टरमध्ये, तू कसं करशील ही गोष्ट, तू तसं कर. मी फक्त तुला सांगितलं की तू हे इमोशन्स पोचव, तर तू ते इमोशन्स पोचव तुझ्या पद्धतीने. सो मला कधी ती बाउंड्री फील नाही झाली. भले माझ्यासाठी हा सगळा नवीन एक्सपिरियन्स होता, म्हणजे आधी मी फिल्म केली, सिरियल केली, पण नाटक हे वेगळं होतं माझ्यासाठी खूप. सो त्याच्यात मला कधीच असं झालं नाही अरे बापरे मला जमेल की नाही, तेवढी त्यांनी लिबर्टी दिली. सो ती मला खूप छान वाटली गोष्ट. आणि बाकी तर नाटक तुम्ही बघितल्यावर तुम्हाला सगळं कळेल, तुम्हाला सगळा अंदाज येईल आणि एव्हरीथिंग इज जस्ट सुपर्ब नाईस. मला फक्त असं वाटतं की सगळ्यांनी येऊन बघावं, ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी पण बघावं, ज्यांनी पाहिलंय त्यांनी पण प्लीज नक्की येऊन बघावं. ऑल द बेस्ट नाटक हे अतिशय चांगलं आहे, म्हणजे ते प्रत्यक्ष बघायलाच पाहिजे, शब्दात वर्णन करता येणार नाही. आणि सगळ्याच कलाकारांचं काम चांगलं आहे, पैसा वसूल. याच्याबद्दल एक तक्रार आहे की तक्रार करायला जागा नाही, हीच मुळी तक्रार आहे. म्हणजे याच्यामध्ये काही खोटच काढता येत नाही नाटकामध्ये, आणि या नाटकाला कलाकारांना शुभेच्छा. भन्नाट कॉमेडी होती आणि फुल पैसा वसूल. खूप सुंदर. आम्ही आधीचे प्रयोगही बघितले होते आणि आता म्हणून परत आलो आणि खूप आवडलं. खूप आवडलं नाटक, छानच, मस्तच आहे. अतिशय सुंदर,
खूपच छान नाटक केलेलं आहे आणि सगळ्या कलाकारांनी आपापल्या भूमिका फारच छान केलेल्या आहेत. मनमीत प्रेम, मयुरेश प्रेम, विकास पाटील सगळ्यांनी आपापल्या भूमिका खूपच सुंदर केलेल्या आहेत आणि त्यांना सतत आमचा आशीर्वाद असणारे सगळ्या रसिकांकडनं आणि ऑल दी बेस्ट. सुंदर नाटक वाटलं, बऱ्याच वर्षांनी बघितलं नाटक आहे, खूप आवडलं, खूपच छान होतं आणि खूप आवडलं आम्हाला नाटक. मला माझ्या मिसेसकडनं कळलं की एक खूप चांगलं नाटक आहे आणि एक नवीन संच हा नाटक करतोय, तर मला देखील उत्सुकता लागली होती. तर हे पाहण्याचा योग मला आला मिसेस सोबत, तर आणि नाटक पाहून मी अतिशय समाधानी झालो आणि अतिशय सुंदर नाटक आहे, सगळ्यांनी बघावं असं मला वाटतं. नाटक खूप छान आहे आणि ऑलमोस्ट 3 तास कसे गेले कळलं पण नाही आणि मी भरपूर दिवसांनी बघितलं, सगळ्यात आधीचे बघितलं होतं जो ज्यावेळी जुनी होती आणि आता नवीन मला वाटतं त्याच्यापेक्षा उत्कृष्ट आहे. खूपच छान होतं. आय थिंक आपला मेन असा एक फोकस असतो की थोडेसे जुने कलाकार हवेत, पण या तरुण कलाकारांनी सुद्धा खूप चांगलं केलं आणि 3 तास नाटक चांगलं होल्ड केलं होतं. छानच होता प्रयोग, काही इश्यूज नाहीये. 50वा प्रयोग आम्ही लगेच साजरा करतोय 5 मेला शिवाजी मंदिरला आणि त्याच्यानंतरही अर्थात प्रयोग असे चालू राहणार आहेत. तर त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे सर्व रसिक प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या, ऑल द बेस्ट नाटकाला तुम्ही या. तुम्हाला तुमच्या जवळचं जे थिएटर असेल, तुम्हाला जी आवडीची वेळ असेल, सोयीची वेळ असेल त्यानुसार या आणि मी अगदी खात्रीने सांगतो की तुमचा पै वसूल होईल, तुमचं मनोरंजन होईल आणि तुम्ही इतके हसाल, म्हणजे ही माझी गॅरंटी आहे की बाकी कुठल्याही नाटकाला हसला नसाल तेवढे तुम्ही ऑल द बेस्टला हसाल. आणि लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन, तर त्यामुळे ऑल द बेस्ट इज द बेस्ट मेडिसिन. त्यामुळे मी विनंती करतो तुम्हाला, तुम्ही नाटकाला जरूर या आणि आमचं नाटक एन्जॉय करा. आणि नवीन नाटकांच्या संपूर्ण घडामोडी, जे जे काही माहिती हवी असेल त्यासाठी थिएटरहोलिक या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन नाटक हे नवीन नाटकच आहे कारण की नवीन टीम आहे, पण नाटक जुनंच आहे, तुमचंच आहे, आपल्या सगळ्यांचंच आहे. ऑल द बेस्ट. त्यामुळे हे मिस नका करू. आम्ही फार जीव ओतून काम करायचा प्रयत्न करतो, तुमचं मनोरंजन करायचा प्रयत्न करतोय. 3 तास तुम्हाला सगळी टेन्शन विसरून फक्त खळखळून हसवायचा आमचा मानस असतो. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही प्लीज थिएटरमध्ये या आणि ऑल द बेस्ट बघा. पुन्हा एकदा इतक्या वर्षांनी आम्ही हे आणतोय ते बघा, एन्जॉय करा. भेटूया नाट्यगृहात आणि थिएटर रिलेटेड घडामोडींसाठी सबस्क्राईब करा थिएटरहॉलिकला. आम्हाला फक्त एवढंच सांगायचंय की आमच्या टीमनेही तितकीच मेहनत घेतली आहे आणि तुमचं मनोरंजन करण्यासाठीच हे नाटक आम्ही रंगभूमीवर आणलंय. त्यामुळे ज्या प्रेक्षकांनी हे आधी पाहिलंय आणि पुन्हा एकच विनंती, पुन्हा या, पुन्हा हसा. थोडेसे टेन्शन जे तुमचे आहेत ते आम्हाला दूर करायचे आहेत आणि त्यासाठी तुम्ही 3 तास प्रेक्षकगृहात आलात तर तुमचं मनोरंजन करण्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. त्यामुळे पुन्हा या, ऑल द बेस्ट बघा आणि खूप हसा. नवीन नाटकांच्या घडामोडींसाठी थिएटरहॉलिक या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, ज्यामुळे त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. थँक्यू सो मच. सगळ्या प्रेक्षकांना स्पेशली हे सांगायचं आहे आणि त्यात सुद्धा स्पेशली तरुण मुलांना, तरुण पिढीला की त्यांनी प्लीज हे नाटक घेऊन बघावं. कारण मराठी रंगभूमीची ताकद काय आहे, मराठी नाटकाची ताकद काय आणि मुळात ऑल द बेस्टची ताकद काय आहे, का हे नाटक इतकी वर्ष गाजतंय आणि तितकंच अजूनही फ्रेश वाटतंय. इतक्या भाषांमध्ये सगळे रेकॉर्ड्स त्यांनी ब्रेक केले, तर बाबा काय आहे ऑल द बेस्ट, बघूया तरी जाऊन असं म्हणून तरी हे नाटक बघायला या. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्हाला अशा पद्धतीचा लाफ्टर, अशा पद्धतीचं पोट धरून हसणं या आधी तुम्ही कधीच अनुभवलेलं नसेल, याची खात्री मी तुम्हाला माझ्याकडनं देतो. त्यामुळे प्लीज हे नाटक बघा आणि ज्यांनी हे नाटक ऑलरेडी पाहिलंय त्यांनी सुद्धा या नाटकाला आहे की नवीन टीम आम्ही घेऊन आलोय, नवीन एक फ्रेशनेस आहे या जनरेशनमध्ये असून सुद्धा आम्ही रेफरन्सेस त्या काळातलेच ठेवलेले आहेत. त्यामुळे पुन्हा तुम्हाला त्या काळात गेल्याचं एक फील येईल आणि त्यासाठी म्हणून तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या मुलांना, तुमच्या आईबाबांना, तुमच्या आजूबाजूच्या मित्रमंडळींना घेऊन पुन्हा एकदा या नाटकाला जास्तीत जास्त संख्येने या आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्हाला हसवायला आम्हालाही तितकंच आवडेल. नवीन नाटकांच्या घडामोडीसाठी थिएटरहोलिक हे चॅनल सबस्क्राईब करा. सो मला सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे, प्लीज 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 तुम्ही ऑल द बेस्ट हे नाटक नक्की पहा. तुम्हाला
खूप आवडेल. तुम्ही भरभरून असाल, म्हणजे जर हसायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली ऑल द बेस्ट हे नाटक पाहिलंच पाहिजे. आणि नाटक हे सध्या आपलं रूट्स आहेत, सो आपण ते जपलं पाहिजे. आणि पुढच्या सगळ्या अपडेट्ससाठी तुम्ही थिएटरऑलिक याला सबस्क्राईब करा आणि त्याचं बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळे त्याचे अपडेट्स येत राहतील. सो कीप लव्हिंग, टेक केअर.